चला तर मंडळी, ना जास्तीचं तेल ना जास्तीचे मसाले, फक्त कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये हा सुगंधित फ्लेवरफुल मोकळा सुटसुटीत पुलाव झालेला आहे। कुकरमध्ये केलेला असला तरी एकूण एक दाणा मोकळा सुटसुटीत आहे, त्याचसोबत काहीही ओव्हरकुक झालेलं नाहीये। असाच खायलाही हा मटार पनीर पुलाव खूप छान लागतो किंवा एखादी रेस्टॉरंट स्टाईल भाजीचा प्रकार आहे, पाहुणे येत आहे त्यावेळेसाठी तर अगदीच उत्तम आहे। तर मटार पनीर पुलाव करण्यासाठी 200 ग्रॅम पनीर घेतले। पनीर धुवून कापडाने कोरडं करून त्याचे क्यूब करून घेतले। आता पनीर शॅलो फ्राय करायचंय। शॅलो फ्राय करताना खूप तेल बाहेर उडतं, म्हणून पॅन मध्ये तेल आणि त्यामध्ये थोडंसं बटर घालायचं आणि त्यामध्ये हे पनीर शॅलो फ्राय करायचे। थोडंसं बटर तेलामध्ये घातले की पनीर अगदी व्यवस्थित शांतपणे शॅलो फ्राय होतात, अजिबात चटचट तेल वगैरे उडत नाही। मोठ्या आचेवर मध्ये मध्ये बाजू बदलून सगळ्या बाजूने हलकं लालसर खरपूस होईपर्यंत पनीर शॅलो फ्राय करायचे। खूप ओव्हरकुक सुद्धा करायचं नाही, नाहीतर पनीरचं टेक्स्चर मऊ न राहता चिवट होतं। पनीर छान हलकं लालसर झालेलं आहे, याला काढून घेऊया। त्यानंतर उरलेल्या त्याच तेलामध्ये 8-10 काजू पाकळ्या घेतल्या, त्यांना सुद्धा किंवा मी अख्खे काजू घेतले, काजू पाकळ्या घेऊ शकतात। यांना सुद्धा हलके तांबूस होईपर्यंत परतून काढून घेऊया। आता हेच तेल कुकरमध्ये घेतलं आणि थोडंसं अजून तेल वाढवलं। यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 2 हिरव्या वेलची घेतलेल्या आहे, त्याचसोबत 4 ते 5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, अर्धा टीस्पून जिरे घेतले। हे खडे मसाले घालायचे आणि काही सेकंद परतून घ्यायचे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा उभे लांब पातळ स्लाइस केले, कांदा घालायचा आणि कांदा घालून व्यवस्थित एकजीव करून साधारण मिनिटभर आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा मिनिटभर परतला। 3 हिरव्या मिरच्या उभ्या लांब अशा चिरून घेतलेल्या आहे, त्या घालायच्या आणि जरासं परतून घ्यायचं। त्यानंतर 1 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण आहे, तुम्ही आलं लसूण पेस्टही घेऊ शकतात, पण ताजी आलं लसूण ठेचून घातलं की फ्लेवर काही वेगळाच लागतो। आता कांदा आपल्याला छान हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे पहा, कांदा हलका असा लालसर झालाय, खूप ब्राऊन नाही करायचा। अर्धी वाटी साल काढून चिरून घेतलेले गाजर घालायचे, जाडसरच चिरायचे आणि 1 कप गच्च भरून सोलून घेतलेला ताजा हिरवा मटार घालायचा। शक्यतो ताजा हिरवा मटार वापरा। यामध्ये 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून गरम मसाला घालायचा। इतकेच मसाले घालायचे, अजून दुसरं काहीच घालायचं नाही। चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। तुम्ही सुरुवातीला वापरलेली हिरवी मिरची तिखट असेल तर लाल तिखट नाही वापरलं तरीही चालेल। आता इथे मी 1.5 कप लॉंगरेन बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवला होता, पाणी काढून घेतलेला आहे आणि हा तांदूळ यामध्ये घालायचा। सोबतच शॅलो फ्राय करून घेतलेले पनीर घालायचे आणि तळून घेतलेले काजू घालायचे। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। सुरुवातीला हा तांदूळ या संपूर्ण मसाल्यामध्ये साधारण 1 ते 2 मिनिटे हलक्या हाताने मिक्स करत परतून घ्यायचं, म्हणजे तांदळावर छान मसाला आणि तेलाचं कोटिंग होतं आणि तयार होणारा भात फ्लेवरफुल आणि मोकळा सुटसुटीत होण्यास मदत होते। फक्त हे परतताना हलक्या हाताने परतायचं, कारण तांदूळ भिजलेला असतो, तांदळाची शीतं तुटायला नको। छान असं मी 2 मिनिटे परतून घेतलं। आता यामध्ये 2.5 कप गरम पाणी घालायचं। या कपने 1.5 कप तांदूळ होता तर 2.5 कप पाणी अगदी योग्य प्रमाण होतं। 2 कप आणि अर्धा कप, मध्ये मी अर्धा कप अजून घातला पण ती क्लिप फक्त मिस झाली। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आणि बस इतकंच साहित्य यामध्ये घालायचं असतं। शेवटी आपण थोडंसं मीठ वाढवलं, कारण मला मीठ कमी वाटत होतं, आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला। व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलं। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर फक्त 2 शिट्ट्या करायच्या आणि लगेच गॅस बंद करायचा। हा पुलाव तयार होतो। तर या पद्धतीने मी 2ही शिट्ट्या करून घेतलेल्या आहे। गॅस बंद करून कुकरची वाफ मनाने जिरू द्यायची, आपण काढायची नाही। कुकरची वाफ जिरली आणि आहा, काय सुंदर दिसतोय हा भात, अगदी मोकळा सुटसुटीत दिसतोय। अजिबात गाजर मटार ओव्हरकुक झालेलं नाहीये। गरमागरम हा मटार पनीर पुलाव सर्व करूया। तर मंडळी, हा पुलाव मी आता लगेच सर्व करते, पण तुम्हाला लगेच सर्व करायचा नसेल ना तर कुकरची वाफ जिरली की झाकण उघडायचं आणि पुलाव एकदा तळापासून हलक्या हाताने मिक्स करायचा, म्हणजे त्याची वाफ काढून घ्यायची, म्हणजे तो गच्च होत नाही। जसं जसं छान असं मुरेल तसं तसं आणखीन जास्त मोकळा सुटसुटीत होतो। अजिबात गाजर मटार ओव्हरकुक झालेले नाहीये, भात परफेक्ट असा शिजलेला आहे। गरमागरम हा मटार पनीर पुलाव तुम्ही असाच खाऊ शकतात किंवा सोबत एखादा रायता घेऊ शकतात, कोणत्याही ग्रेव्ही सोबत खाऊ शकतात
किंवा काहीतरी स्पेशल बेत केलेला आहे, रेस्टॉरंट स्टाईल काहीतरी भाजीचा प्रकार आहे, पाहुणे येत आहे, साधा भात करायचा नाही आहे, त्यावेळेससुद्धा हा तुम्ही परफेक्ट मटार पनीर पुलाव करू शकतात. एकतर कमी साहित्यात, कमी मसाल्यात, जास्त फ्लेवरफुल आणि कुकरमध्ये होतो शिवाय, म्हणून करायलाच हवा असा हा पुलाव आहे. अगदीच परफेक्ट झाला होता. मला तरी हा खूप आवडतो, इतका चवदार लागतो. तुम्ही याआधी या पद्धतीने कधी हा मटार पनीर पुलाव केला आहे का? कमेंट करून जरूर कळवा. आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन.